येणार आहेत की नाहीत अनामिका दीक्षित? हो येतील गुरुजी, कुठल्याही क्षणी येतील. म्हणजे माझा फोन उचलत नाहीयेत, पण मी मेसेज करून ठेवलेत, येतीलच. म्हणजे सच्चू, तू फोन लावून बघ ना जरा. हो. काय माहित आता कुठे गेल्यात अनामिका ताई, नाही का भाऊजी? काहीतरी काम असेल म्हणूनच गेले असतील ना? नाही नाही हो, तुम्हाला माहिती नाहीये, ते अशाच मध्ये असं घर सोडून निघून जातात. म्हणजे असं आधी सुद्धा झालंय, तुम्ही घरात नसताना तुम्हाला माहिती नाहीये, हो की नाही भाऊजी? हा, मग आता आम्ही पण येऊ इथे राहायला? चंदू बस, ही काय आता वाद घालायची वेळ आहे का? शांत राहा. अगं मावशी, तिला सांग ना मग गप्प बसायला. अरे हे बघा, अनामिका ताई नेहमी अशा जातात म्हणून म्हणलं मी, कळलं? जरा शांत बस. बघा बाई, तुम्ही म्हणालात तिने लग्नाला होकार दिलाय म्हणून मी विश्वास ठेवलेला. हो आजी तू जरा थांब ना. मी काय म्हणते, मी घरी बघून येऊ का ती तिकडे गेले का ते? नाही नको. राधा, तू एकदा रमा आजींना फोन करून बघतेस का? मग झालं कल्याण. ऐका ना, मला असं वाटतं की आपण सगळे उगाचच बेचैन होतोय. त्या येतील गुरुजी, येतील कोणत्याही क्षणी. अहो सौरभराव, तुम्ही म्हणताय त्या आल्याशिवाय मुहूर्त पाहायचा नाही. अहो आम्ही इथे येऊन बसलोय, पण तुमच्या होणाऱ्या धर्मपत्नी गायब आहेत. काय काय चाललंय हे? पट्या, तू पट्या ना? नाही नाही, मी सौरभ पटवर्धन. मी माझं प्रॉमिस कधी मोडत नाही मिस अनामिका. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला सगळीकडे ती ती आणि फक्त ती दिसेल. अरे बराच वेळ झाला रे. राधा, विचार बाई फोन लावून, लग्न करायचं की नाही तिला ते. आजी किती वेळा फोनच करते मी, उचलत नाहीये ती. कशी उचलणार? डांबून ठेवलं असेल या लोकांनी. अहो काय वाटेल ते काय बोलताय कावेरीबाई तुम्ही? वाटेल ते म्हणजे यांनी मला सांगितलं फोन करून की ती लग्न करणार आहे म्हणून. माझ्या मुलीने मला एका शब्दाने सांगितलेलं नाही अजून. कसा विश्वास ठेवायचा मी? हा, आणि आता नेमकी मुहूर्ताची वेळ आहे तर आणूच नाही. असं कसं? काहीतरी कारण असेलच ना. कावेरी काकू, मिस अनामिका आल्या नाहीत हे खरं आहे, पण आम्ही त्यांना डांबून ठेवलेलं नाहीये. मी काय म्हणते, मला असं वाटतं आता त्या इकडे नाहीच आहेत, तर मला वाटतं की त्यांना लग्नच करायचं नसेल कदाचित. वल्ली, मग आधी हो कशाला म्हणाले असते वहिनी? नाही म्हणजे आपली अशी ऐकण्यात थोडीशी चूक होऊ शकते ना माई मावशी. इतक्या सगळ्यांच्या ऐकण्यात चूक? काहीतरी बरळू नकोस वल्ली. मी काय म्हणतो माई मावशी, आपण लग्नाचे 4-5 मुहूर्त एकदम काढून ठेवू, म्हणजे त्याच्यातला एक कुठला तरी चॉईस करता येईल ना. गुरुजी, ही कल्पना चांगली आहे, तुम्ही काढा ना मुहूर्त. हे बेस्ट आहे, असंच करूयात. म्हणजे मला नाही वाटत मला काही डेट्स वाईज इश्यू असेल, फक्त सुट्ट्यांचाच मुद्दा आहे. सो ती आणि शुभ दिवस वगैरे बघत बसेल असं मला तरी नाही वाटत. तुमचं तुम्ही ठरवून घ्या. अरे मग हे झालंच काम, मग असंच करूयात मावशी. हा सौरभा, तुला चालेल ना? मावशी,
जसं तुला योग्य वाटेल तसं. गुरुजी, तुम्ही सौरभ अनामिकाच्या लग्नाचा मुहूर्त काढा. म्हणजे अनामिका आली की त्यातली एक कुठली तारीख ती ठरवेल, मग त्या दिवशी आपण दोघांचं लग्न लावून देऊ. थांबा. नका काढू मुहूर्त. नका काढू मुहूर्त म्हणजे? आता मुहूर्ताची गरज नाहीये, कारण आता हे लग्नच होणार नाहीये. वहिनी, असं काय बोलताय तुम्ही? अगं, तुझ्या संमतीनंच आपण ठरवलं ना हे सगळं. नक्की का? नाहीतरी मला शंकाच होती हो. अनामिकाची आई, काही काय बोलताय तुम्ही? माई मावशींवर संशय नाही घ्यायचा. तसा आम्हाला तुमच्या मुलीवर पण संशय आहे. त्यांनी जो शब्द दिलाय तो त्यांनी बदलला तर मग? एक मिनिट अनुताई, तुम्ही आधी आत या, बसा. उगाचच दारात सगळ्यांचे प्रश्न नको आहेत. मम्मा आणि अगं सगळे किती एक्साइटेड आहेत तुझ्या लग्नासाठी. तू चेहरा पाडून काय बसलीस? वहिनी, तुम्ही या ना, बसा तरी, बसून बोलूयात आपण. नाही, नको. मी इथे बसायला आले नाहीये. होणाऱ्या सुनबाई, अहो मग तुम्ही इतक्या वेळ होतात कुठे? हो ना, कुठे गेलेला तुम्ही इतका वेळ? अरे प्रश्न सगळे नंतर विचारूया. गुरुजी खोळंबलेत ना. गुरुजी, सौरभ, मी काय बोलले ऐकू आलं नाही का? मला हे लग्न करायचं नाहीये. अहो एक गोष्ट परत परत बोलून त्याचा अर्थ बदलणार आहे का? मस्करी ती मस्करीच राहणार आहे. मी मस्करी करत नाहीये. तुम्ही मस्करीच करताय. मी काय आज ओळखतोय तुम्हाला? तुम्ही मस्करी करता आणि चेहऱ्यावरची माशी हलू देत नाही तुमच्या. कळत नाही मनात काय चाललंय समोरच्याला, अशी मस्करी करतात. मी जे सांगते ते खरं आहे आणि त्यात कोणत्याही प्रकारची मस्करी नाहीये. मला हे लग्न नकोय. माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास झाला, तुमचा वेळ गेला. प्लीज या तुम्ही. वा, छान. हेच ऐकायचं बाकी होतं. अहो, जो 20-22 वर्षांच्या पोरांचा पोरकटपणा चालू असतो, तोच पोरकटपणा चालू आहे या 40 वर्षाच्या जोडप्यांचा. मला असं वाटतंय मी निघालेलं बरं. माझं सामान आवरायला घेते. हा अनामिका, मला नका अडवू मावशी. तुला काय हा भातुकलीचा खेळ वाटला का ग? तुला वाटलं म्हणून तू आमच्या आयुष्यात यायचं, जीव लावायचा, आणि तुला वाटलं म्हणून तू निघून जायचं. तुझी ही मनमानी चालणार नाहीये. तू हा निर्णय का घेतेस हे मला कळलंच पाहिजे. परत आला आकाश. खूप भली माणसं आहेत कधी. त्यांना काही व्हायच्या आत हे सगळं थांबवलेलं बरं नाही का बाळा? असं कसं समजलं पाहिजे म्हणजे काय? आपलं काय ठरलं होतं? तिने इथे राहून बघायचं. तसं तिने बघितलं, नाही आवडलं तिला. छळ केला असेल हो तुम्ही. तिला आता इथे राहायचं नाहीये, त्यामुळे हा विषय संपला. अनु, चल इथून. तुला उशिरा का होईना अक्कल आली ना, यातच आनंद आहे मला. चल.
आई प्लीज, माझा काही छळ वगैरे होत नाहीये. काय झालंय? माझ्याकडे बघून उत्तर द्या. काय झालंय? मी तोच आहे, हा वाडा तोच आहे, ही माणसं तीच आहे, तीच मावशी, सचू, वल्ली, आप्पा. या वास्तूवर प्रेम करता ना तुम्ही? या माणसांवर प्रेम करता, माझ्यावर प्रेम करता ना? म्हणजे निदान एका तासापूर्वीपर्यंत तरी करत होतात ना? मग मागच्या एका तासात असं काय बदललंय मी अनामिका? काय झालंय नेमकं? आमचं काही माझं काही चुकलंय का? मला जाऊ दे सौरभ. अहो असं कसं जाऊ देऊ? वहिनी, वहिनी, काय प्रॉब्लेम झालाय ते तरी सांगा. काही झालेलं नाहीये सचिन. मला हे लग्न करायचं नाहीये, इतकंच. शक्यच नाहीये. तुम्ही असा विचार करणारच नाही कधी. मी तुम्हाला म्हणालो ना, परफेक्ट आहात तुम्ही. काहीतरी कारण असल्याशिवाय असं बोलणार नाही तू. आणि मीही म्हणाले होते की कुणीही परफेक्ट नसतं. मीही नाहीये. एक मिनिट सचू, एक मिनिट. मिस अनामिका, तुम्ही विषय भरकटवू नका. तुम्ही या विषयाबद्दल बोला. माझं प्रेम आहे तुमच्यावर, तुमचं प्रेम आहे माझ्यावर. गेली 22 वर्ष मी थांबलोय तुमच्यासाठी. तुम्हाला हे सगळं मान्य होतं 1 तासापूर्वीपर्यंत. अचानक असं काय झालंय मिस अनामिका की 1 तासाच्या फरकाने तुम्ही आम्हाला सगळ्यांना आज हा दिवस दाखवताय? बोला मिस अनामिका, बोला. काय हो, स्वतःच्या लेकीवर करणी बिरणी केली की काय? छे ग, मला वाटलं होतं किमान ह्या वेळेला तरी तू काहीतरी केलं असशील. एक मिनिट. तुम्ही काही नाही केलं, मी काही नाही केलं, एवढं सगळं आपोआप कसं घडलं? व्हायचं ते होऊ दे, पण किमान ह्या वेळेला तरी ती निर्णयावर ठाम राहू दे, म्हणजे मिळवलं. होणाऱ्या सुनबाई, नाही म्हणजे आमचं काही चुकलं का? पाहिजे तर मी तुम्हाला कमी वेळा चहा करायला सांगेन. स्वयंपाकाचं सुद्धा वल्ली बघेल. मी सांगतो तसं तिला. आप्पा हो, असं काही नाहीये हो. मग होणाऱ्या सुनबाई, तुम्ही असा निर्णय का बदलताय? अहो आज कितीतरी वर्षांनी आमच्या सौरभरावांच्या आयुष्यात सुख येत आहे आणि तुम्ही. मला या कुटुंबाबरोबर राहायचं नाहीये, इतकंच. तुला चांगलंच माहिती आहे सौरभ हे कुटुंब सोडून कुठेही जाणार नाही. अनुताई, अहो प्रेम असेल तर लग्न करायला काय हरकत आहे? हो ना. आणि लग्न केल्याशिवाय एकत्र कसं राहणार? कारण हा एकत्र राहण्याचा प्रयोग कधी ना कधी संपणारच ना. कशावरून? कशावरून म्हणजे? म्हणजे लग्न करणं न करणं, लग्नाशिवाय एकत्र राहणं न राहणं, हे सगळं आपल्या हातात असतं. इतकंच प्रेम आहे ना माझ्यावर? लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहशील? राहशील माझ्या बरोबर लग्नाशिवाय? तुम्हाला पटतंय तुमचं वागणं? माझा निर्णय झालाय, कोणाला पटो न पटो. असं अचानक? हो. पण का? मला नाही राहायचं इथे. इतके वाईट होत आम्ही? माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाहीये. काय काय केलं म्हणजे तुम्ही थांबाल? मी इथे थांबणार नाहीये. माझं काय चुकलंय ते तरी सांगा. सगळं चुकलंय तुझं.
तू प्रेम केलंस माझ्यावर. मला नव्हतं करायचं हे काही, मला नको होता संसार. तू ओढून आणलंस मला या सगळ्यात. स्वप्न दाखवलीस मला. माझ्यासारख्या निष्ठूर शब्द बदलणाऱ्या मुलीवर प्रेम केलंस तू. तुझं चुकलंय. तू माझ्यावर प्रेम केलं सौरभ. हो, प्रेम तर केलं मी तुमचं, आजही करतो आणि करत राहणार. मग चल माझ्या बरोबर. लग्नाशिवाय राहा. सोडून दे या सगळ्या माणसांना. तुम्हाला माहिती ते शक्य नाहीये. मग मलाही इथं राहणं शक्य नाहीये. अवघ्या काही तासात इतकं सगळं बदललं. हो, मला अचानक उपरती झाली असं समज. तुमचं हे जुनाट घर, त्यात ती कोंबलेली माणसं, सगळं कोंदट वाटतं मला. सतत काहीतरी काम करत राहा. एकदा काय खायलाच कर, मग काय कपडे धुवा. रे कपडे धुवायला वॉशिंग मशीन सुद्धा नाहीये इथे. आणि सतत मोठ्यांचं मन राखण्यासाठी किती वेळा स्वतःचं मन मारायचं. हे सगळं नाही जमणार आता मला. तुम्ही बोलताय हे सगळं? तुझ्या समोर बोलले ना आता मी, म्हणजे मीच बोलले ना. तुमचं हे जुनाट घर, त्यात बुरसटलेल्या विचारांची माणसं आणि काळाच्या खूप मागे राहिलेला तू, त्यातलं काहीच नकोय आता मला. तू हात सोड. नाही सोडणार. सौरभ, हात सोड. हा हात मी कधीही न सोडण्यासाठी धरला मी अनामिका. तसं वचन दिलंय मी तुम्हाला. मी नाही सोडणार. मी तुझ्याशी लग्न केलं तर कुणाचंच भलं होणार नाहीये. हे तू एकटीनं नको ठरवूस. आधीच आम्हा सगळ्यांची आयुष्य तुझ्याशी जोडली गेली आहेत. आता तू नकार दिलास ना तर 1 नाही 5 आयुष्य उद्ध्वस्त होतील. आणि मी इथे राहिले तर 6. होऊ दे ना. जे काय व्हायचंय ते सगळ्यांचे एकत्रच होऊ दे. पण हे असं स्वतःचं अंग काढून घेणं बरोबर नाही. तुला काही मन भावना काही आहेत का नाहीत ग? आम्हाला आशेला लावून सरळ आपली निर्लज्जासारखी निघून चाललीस. हो, कारण आता इथं राहणं अशक्य आहे. वा, फार लवकर कळलं ग तुला. कुंदाताई, माझ्या मुलीला उगाच बोलू नका. अनामिका ज्या दिवशी इथे लग्न केल्याशिवाय राहायला यायला तयार झाली, त्या दिवशी तुम्ही मला एक वचन दिलं होतं. आठवते तुम्हाला? हो, आठवतंय. आणि त्यावेळी मी तुम्हाला म्हणाले होते की त्याची काही गरजच पडणार नाही. पण ज्या विश्वासानं मी तुम्हाला सांगितलं होतं ना गरज पडणार नाही, तो विश्वासच तुमच्या लेकीनं धुळीला मिळवलाय. त्यावेळी तुम्ही म्हणाला होता तिला जर काही त्रास झाला तर तिच्याशी असलेले संबंध संपतील. पण नाईलाजानं नाही, मी स्वतः तुम्हाला सांगते, आम्हाला नकोच आहे ही मुलगी. मला तर तिचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही. मावशी, असं नको बोलूस ना. काय चुकीचं बोलले मी? ही अशी असते होणारी सूट उथळ विचारांची. कुंदाताई, तोंड सांभाळून बोलू दे आजी तिला. बरोबर बोलते मावशी. इतके दिवस मी कितीतरी वेळा मम्माला सपोर्ट केलाय. सौरभ आणि तिचं नातं ऍक्सेप्ट केल्यापासून मी तिच्या बाजूने उभी आहे. पण आज नाही. कारण माझ्या समोर असलेली ही बाई नक्की माझीच मम्मा आहे ना, असा प्रश्न पडतोय अगं मला. अहो खरंच सांगा ना, नेमकं असं काय घडलंय?
हो ना, म्हणजे आमचं काही चुकलंय का? आम्ही मध्ये मध्ये करतोय का फार? ते काय होतंय ते सांगा. आमचं येणं आवडत नाहीये का तुम्हाला? आम्ही नाही भेटायला येणार, भाऊजींना पण नाही भेटणार आम्ही. वहिनी, वल्लीने काय केलंय का? कोणाचं काहीही चुकलेलं नाहीये. सौरभ आणि मी एकमेकांसाठी बनलेलो नाही होत.